जैसे हस्ताक्षर आपण ऐकले की आपल्या सगळ्यांचे खासदार आणि उद्याचे उमेदवार ओमप्रकाश निंबाळकर, आमदार कैलास पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सरकारी जीवनरावजी गोरे, राहुल मोते, प्रतापसिंह पाटील, संजय दुर्गावकर, अशोकराव जगदाळे, धीरज पाटील, संजय निंबाळकर, सक्षणाताई सरगार, अप्पासाहेब पाटील, अविनाश चव्हाण, विश्वास शिंदे, अजित फाटके पाटील, संग्राम घागे, मुकुंददादा डोंगे, अशोक भाऊ मगर, राहुल वकाले, राहुल खपसे, डॉक्टर शाहपुरकर आणि अन्य सगळे सरकारी आणि हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेले तुम्ही सगळे बहीण-भाऊ, देशाच्या लोकसभेची निवडणूक आली आणि या निवडणुकीमध्ये जी काही स्थिती आहे देशाची ती तुमच्याबरोबर मांडावी या हेतून आज मी या ठिकाणी आलो. गेले काही दिवस महाराष्ट्राच्या जिल्ह्यात जायचा प्रयत्न माझा आहे. सातारला गेलो, पुण्याला गेलो, सोलापूर जिल्ह्यात गेलो, जळगाव जिल्ह्यात गेलो, नाशिक जिल्ह्यात गेलो, अहमदनगर जिल्ह्यात गेलो, जालन्यामध्ये गेलो, औरंगाबादला गेलो, परभणीला गेलो आणि आज धाराशिवमध्ये उभा आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट झाली की सारखं बोलून माझा घसा बसला. पण घसा बसो न तर आणखी काय हो. आज देशाच्या समोरची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये तुम्ही मी जागे झालो नाही तर अनेक संकटांना अनेक वर्ष तोंड द्यावं लागेल. आणि म्हणून मोदी हे देशाचे प्रधानमंत्री, त्यांचं नक्की राजकारण प्रशासन काय आहे हे तुम्हाला सांगावं या हेतूनच मी आत्ता उभा आहे. आपला देश हा सामान्य लोकांचा देश आहे. लोकांच्या समोरची संकट आहे. काय संकट आहे? खेड्यापाड्याचा माणूस असो, शहराचा मध्यमवर्गीय असो, त्याला विचारले तुझ्या पुढची अडचण काय? पहिलं उत्तर येतं महागाईनं शासन केलं. आधी महागाई कोण निर्माण केली? राज्यकर्ते कोण आहेत आणि त्यांचं आश्वासन काय होतं? हे राज्यकर्ते 2014 साली सत्तेवर आले. 2014ला मत मागत असताना मोदी साहेबांनी सांगितलं की पेट्रोलचा दर 50% 50 दिवसामध्ये मी कमी करतो. आज काय झालं? जेव्हा सांगितलं त्यावेळेला पेट्रोलचे दर होते 71 रुपये. ते 71 रुपये दर लिटरचे 50 दिवसात कमी करणार होते. आज 3650 दिवस आले. पेट्रोलचे दर खाली आले का? आज पेट्रोलचा दर एका लिटरला 106 झाला. म्हणजे होता 71, 50% कमी करायचे आश्वासन आणि आत्ता 106 करून टाकले. पेट्रोल वाढलं, प्रवास वाढत होता,
पैसे वाढलं तर शेतकऱ्याचा शेतीचा माल विकायला न्यायचं म्हणलं तर त्याचा ओझा वाढतो. बनल्याच्या नंतर घरखर्च वाढतो आणि महागाची ही झळ सामान्य माणसाला अधिक बसायला लागते. एक झालं व्हायचं अनेकांच्या घरामध्ये आज दिवशीला गॅसचं सिलेंडर आहे. काय किंमत होती? मोदींनी 2014ला घरगुती गॅसच्या संबंधीची किंमत 50% आणायची कबूल केलं. त्यावेळेला दर होता 430 रुपये एका सिलेंडरला आणि आज तो झाला 1167. हा त्यांचा हिशोब. सिलेंडरचे दर वाढले, पेट्रोलचे दर वाढले, डिझेलचे दर वाढले. सामान्य माणसाचा संसार आणि व्यवहार चालवणं हे दिवसेंदिवस अवघड होऊन बसतं. आधीच्या वक्त्यांनी सांगितलं या देशामध्ये तरुण लोक आहेत आणि तरुणांच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न कोणता असेल तर तो बेकारीचा प्रश्न. आज त्या बेकारीच्या प्रश्नाची काय स्थिती? या जगामध्ये एक संघटना आहे तिचं नाव ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. कामगारांचा आणि बेरोजगार तरुणांचा सगळ्या जगाचा अभ्यास ते करतात. आणि त्यांनी असा अहवाल दिला की हिंदुस्थानामध्ये 100 मुलं जर घेतली तर त्यातली 87 मुलं ही बेकार आहेत. 87% तरुणांच्यामध्ये आज बेकारी आहे आणि त्यांना 100% रोजगार द्यायचा शब्द मोदी साहेबांनी दिला होता. त्याच्यात काही त्यांच्या ठिकाणी केलं. तर केलं काय केलं? सत्याचा गैरवापर. सत्याचा गैरवापर कसा केला? निवडून आलेल्या लोकांना संकटात टाकणं. देशामध्ये झारखंड नावाचे राज्य, आदिवासींचं राज्य, तिचा आदिवासी मुख्यमंत्री आहे. गरीब आदिवासींच्या प्रश्नासाठी अखंड प्रयत्न करणार आहे आणि त्याच्या कामाला दिल्ली सरकारने मदत केली नाही म्हणून त्यांनी टीका केली मोदींच्यावर. परिणाम काय झाला? त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आज तुरुंगामध्ये टाकलं. मगाशी उल्लेख केला आपल्या एका सरकारने दिल्ली देशाची राजधानी. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. अरविंद केजरीवाल 3दा मुख्यमंत्री झाले. त्यांचं वैशिष्ट्य हे की शिक्षणाच्या उत्तम सवलती दिल्या, दर नाही ठेवले, आरोग्याच्या सुविधा दिल्या, रस्ते सुधारले, परिसर सुधारला. जगाचे लोक दिल्लीमध्ये येतात. अरविंद केजरीवाल यांनी केलेलं काम हे बघण्याच्यासाठी त्या ठिकाणी येतात आणि असं काम करणारा माणूस मुख्यमंत्री आज जेलमध्ये आहे. तुरुंगात टाकलं मोदींनी सांगितलं. अनेक गोष्टी सांगता येतील. पुढे महाराष्ट्रामध्ये आजच माझ्या कानावर एक गोष्ट आली. एक गोष्ट अशी आली की मुंबईच्या कृषी बाजार समितीमध्ये निवडून आलेल्या कमिटीच्या लोकांना कुठे काहीतरी आरोप झाले तर त्याचा एक मुख्य माणूस संजय पानसरे त्याचं नाव त्यांना आज अटक करून टाकली. त्या मार्केटमध्ये कामगारांचा प्रतिनिधी म्हणून काम करणारे शशिकांत शिंदे नावाचे माजी आमदार आज सातारमधून लोकसभेचे उमेदवार आहेत. ते आणि त्यांच्या सहकार्यांना नोटिसा दिल्या. निवडणूक चालू असताना लोकप्रतिनिधी असलेल्या व्यक्तीला आज नोटिसा देतात, त्यांना अटक करण्याची दमदाटी देतात. याचा अर्थ सत्य आहे की सत्याचा गैरवापर करणं एवढं एक पहिली काम आज या देशाचे प्रधानमंत्री करत आहेत. आणि ते जर चित्र बदलायचं असेल
तर या निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकरांना मोठ्या मतांनी विजय करणं हे तुमचं माझं सगळ्यांचं कर्तव्य. या जिल्ह्याच्या संबंधी माझे अनेक वर्षाचे संबंध पद्मश्री भाषांची होते आणि त्यांना साथी दिली, शक्ती दिली. कारण उस्मानाबाद, धाराशिव हा जिल्हा विकासाच्या संदर्भात पुढे गेला पाहिजे ही मनापासूनची इच्छा होती. पदं दिली, महत्त्वाचे अधिकार दिले आणि हे सगळं केल्याच्या नंतर आज मी इथं आल्यापासून ऐकतोय की जे कोणत्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये राजकारण चालू आहे आणि कोणत्या पद्धतीने त्यांनी विकास केला. असे उमेदवार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांचं भाषण ऐकल्यानंतर मला आश्चर्य वाटलं. इथे हॉस्पिटल काढायचा प्रस्ताव होता, तो मान्य केला आणि त्या हॉस्पिटल नेलं कुठं? नेलेला नव्या मुंबईला. आज धाराशिव जिल्ह्यामध्ये इथल्या गरीब पेशंटची गरज भागवण्याची अत्यंत आवश्यकता होती. असं असताना हॉस्पिटलची परवानगी मिळाली आणि ते नव्या मुंबईत नेलं आणि गरिबांच्यासाठी सरकारने दिलेली ही योजना आज नव्या मुंबईमध्ये एका विशिष्ट वर्गाच्यासाठी चालवली जाते. याचा अर्थ ज्या धाराशिव जिल्ह्याने शक्ती दिली, मोठं केलं, त्यांना न्याय द्यायचा नाही आणि न्याय द्यायचा ज्याचा आपला कवलीचा संबंध आहे अशा ठिकाणच्या लोकांना सुविधा देण्याच्या संबंधीचं काम त्या हॉस्पिटलच्या मार्फत आज त्यांच्या ठिकाणी केलं. खरं म्हणलं तर माझ्यासारख्याची यांच्याकडनं अपेक्षा आली होती. अनेक गोष्टी केल्या. त्यांचे चिरंजीव आमदार नव्हते, आमदार नसताना मंत्री केलं. हेतू हा की काहीतरी लोकांच्यासाठी करतील. पण आज इथं आल्याच्या नंतर त्यांचे एकंदर उद्योग विशेषतः तुळजापूर आणि धाराशिवमध्ये जे ऐकले माझ्यासारख्यांसुद्धा धक्का हा बसला. आणि याला उत्तर एकच आहे, नुसता धक्का बसून चालणार नाही, याला उत्तर शोधलं पाहिजे. अनेक गोष्टी या ठिकाणी त्यांच्या सोपवल्या पण त्याची पूर्तता झाली नाही. आणि त्याला उत्तर काय? उत्तर एकच आहे, उद्याच्या निवडणुकीच्या दिवशी मतदान करताना या ठिकाणची जी मशाल आहे त्याच्यासमोरचं वचन लावणं आणि कितीही संकट आली तर या मतदारसंघाच्या लोकांची साथ कधीही सोडणार नाही असं लौकिक जनता आहे. अशा आज ओमप्रकाशराजे निंबाळकरांना मोठ्या मताने विजय करा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.